बातमी घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला होता। दरम्यान मांसाहार करतात म्हणून अपमानकारक वागणूक दिली असा रहिवाशांनी सुद्धा आता आरोप केलाय। गुजराती कुटुंबियांकडून अपमानकारक वागणूक दिल्याचा हा आरोप होतोय। तर मनसे पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सदस्यांना या संदर्भात जाब विचारला। दरम्यान सोसायटीच्या अध्यक्षानं राजीनामा देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे। रहिवाशांनी ही मागणी केली आहे। नेमकं काय घडलंय आपण पाहूयात। तर घाटकोपरमधील एका सोसायटीत गुजराती व्यक्तीकडून मराठी कुटुंबाचा अपमान झाल्याचा आरोप आहे। मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा हा आरोप होतोय। तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटण खाते हैं अशा शब्दात मराठी कुटुंबाला टोमणे मारत असल्याची तक्रार या रहिवाशांनी केली आहे। तर घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे या संदर्भातली तक्रार केली। त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि सोसायटीच्या सदस्यांना या संदर्भातला त्यांनी जाब विचारला। मराठी माणसाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला। चाललं ना इकडे तुझ्यासारखे ना मराठी कुठे ना कुठे लाचार भेटतातच। लावली मग तुला काय निवडून घेतलाय कमिटीवरती म्हणून काय रे झाला हे इकडे मराठी माणसावरती अन्याय नाही रात्री मराठी एवढा का लाचार झाला मग तो का आला नाही तो का आला नाही अरे पण जर तो चुकला नाही तो आला का नाही पळाला का आला नाही बाईट घेत होते न्यूजवाले का पळाला स्कूटी घेऊन तो सकाळी तो कशाला बोलतोय की इथं मराठी माणसाला काही त्रास नाही। काही जण आपल्यातलेच गद्दार असतात ना। मोगलांना पण त्यावेळेला काही आपल्या लोकांनीच मदत केली तसंच हा त्यातलाच आहे। कलंक आहे मराठी माणसाच्या नावावरती। सोसायटीत गुजराती लोक कमिटी जो पोल विरोध बनवतात की ह्याला बायकॉट करा ह्याच्या विरोधात सगळे उभे राहा आणि तो पण त्या ग्रुपवरती आहे तर कसं बोलू शकतो? अहो तो मराठीला कलंक आहे तुम्हाला माहिती आहे ना। तो गुजरात्यांचा साठे आहे तो म्हणून गुजरात्यांचा एक नंबरचा साठे आहे तो सपोर्ट। आता जे इथं आहे ना तो सरांनी त्यांनी कॉल केला बाबा इथं असं झालं गरबा इथं कोणी येऊ नका त्यांनी कॉल केले असतील सर्वांना। फक्त हा एकटा आम्हाला सापडलाय म्हणून आता याला पकडला आम्ही आणि तो पण पळून चाललाय। त्याला उत्तर द्यायची नाही आमच्या प्रश्नांची। सोसायटीचं इलेक्शन होतं 1 महिन्यापूर्वी तर त्या इलेक्शनमध्ये मी स्वतःचं घर असल्यामुळं मी उभं राहिलो तर मला 12 मतं पडली तिथे माझी हार झाली। बाकीचे लोक ते निवडून आले त्यांची गुजराती लोक परंतु जिथून मी हारलो तिथून तुम्ही मच्छी मटण खायचं नाही आम्हाला वास येतोय मराठी माणूस मराठीसारखं हैसियत आहे का इथे मराठी माणसाला घर भाड्यावर द्यायचं नाही मराठी माणसाने घर विकत घ्यायचं नाही। त्याच्यानंतर मला सोसायटीने दिलं होतं मला हे कन्व्हे डीड की तुम्ही मला करून द्या। सोसायटी चेअरमॅन सेक्रेटरीने पॉवर दिली होती की हे तुम्ही करून द्या मला। तर त्याच्यानंतर मी लॉयर आणला आणल्याच्यानंतर मिटिंग झाली। सेकंड मिटिंगला त्यांना मी मेसेज टाकलं ते बोलले की तुम्ही हे करने वाले कोण आहे मराठी हम गुजराती करेंगे। आम्ही गुजराती लोक आहोत तुम्ही मच्छी मटण खाता त्याचा आम्हाला वास हो तुम गंदे लोग है तो तुम महाराष्ट्र में आके क्यों रह रहे भाई। मैं बोला उधर जाओ तुम हे महाराष्ट्र हमारा है हम इधर ही रहेंगे। काय पाऊल असणार तुमचं एकंदरीत? माफी मागावी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्याचा पिछा सोडणार नाही आणि रिसर्च तक्रार करणार मी।